किती वर्ष झाली हो लग्नाला? 5 साल। 5 साल हुआ? हाँ 4 6 हो गए 5 4 6 नक्की किती झाली? अच्छा एक मिनट ना, सब लोग एकदम शांत रहो। क्या शादी की डेट क्या है? 2012 और डेट? 10/4/12 काय हो? एप्रिल 10/4 बरोबर 10/4 11 की 12? बरोबर 12 12 ओके हाँ बरोबर 12 बरोबर। 4 साल हुए। हाँ मग ते आप तो 6 तक पहुंच गए थे। नहीं मैं 5 तक पहुंचा था। मग आता मला सांगा त्यांच्या स्वभावाबद्दल। खूप चांगला स्वभाव आहे, हो बहुत अच्छा। एकदम क्लीन हार्टेड आहे, म्हणजे काहीच असं म्हणजे मी कधीच असं दुसऱ्यांबद्दल त्यांनी वाईट विचार केलेला कधीच मी पाहिलंच नाही असं। और इनका नेचर कैसा है? फ्रेंडली नेचर है एकदम फ्रेंडली। हाँ पण तुमच्या घरून होकार होता? नहीं अपोज था? फिर कैसे मनाया? 1 वर्षानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की त्यांचं सगळं कल्चर, त्यांचं जे काय आहे सगळं राहणीमान, बोलणं, सगळं म्हणजे खाण्याचं वगैरे सगळं मी एकदम स्वतःमध्ये एकदम हे करून बदल केलेला हो, आणि शिकून घेतलेलं, म्हणजे मला शिकायचे असं होतंच पण, आणि एकदम मला लँग्वेज पण त्यांची एकदम त्यांच्यासारखी एकदम यायला लागली तेव्हा। कशी जरा म्हणून दाखवा। लग्नाचं जे काही झालं घरच्यांनी कसा स्वीकार केला? मैं हैंग वनोरे घरे जो को है हैंग क्यों वनोरे गाँव जो को लैंग्वेज वगैरह हैंग क्या, बाद में खाना वनावरी चीज़ जो भी हैंग पूरो क्या। तुम्ही बोलताय मी हँग झालोय आता। तर आता पहिला खेळ कुठला ते आपण बघणार आहोत, आणि या पहिल्या खेळात वहिनींना किती बक्षीस मिळणार तेही बघूया। घ्या एक चिठ्ठी, वाचा ना काय आहे? काढे पेटीचे मनोर। पहिले 3 टप्पे रचले, म्हणजे 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस। वेळ सुरू झाली। तीन, चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन। 1200, 1400, 1600, करत राहा। बस हो गया बस हो गया बाकी तर काय तुम्ही मदत केली नाही। हो गया 1600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं। बोला। अच्छा, हे माझे मामा मामी आहेत, यांचं लग्न ज्या वर्षी झालं, म्हणजे आजी माझी त्यावेळी 70-75ची असेल, तेव्हा पण बायकांनी म्हणजे असं आमचं गावच आहे चेंदळी कोळीवाडा म्हणून, तर त्यांनी असं म्हटलं की अगं बाय तुझ्याकडे कोणती सून आणलीस तू, म्हणजे कंची सून आणलीस तू? आजूबाजूची लोक बोलायला लागली। हां, तर ती म्हणाली काय झालं, म्हणजे काय झालं असेल? नाही मला तर चांगली आहे, मला तर जेवण वगैरे सगळं मिळतं आहे तिच्याकडनं, त्याच्यामुळे माझा काही प्रश्न नाही आहे, पण तिने खूप सुंदरपर्यंत सगळं आमचं मराठी म्हणजे कोळी संस्कृती आमची जी आत्मसात केली, त्याप्रमाणे आमच्या देवळात जाणं, जसं दर गुरुवारी देवळात जाणं, तसं मामा पण आमचा दर रविवारी चर्चमध्ये जाणं वगैरे, इव्हन दिवाळीला जसेच फराळाचे पदार्थ आपले होतात तसं क्रिसमसचं ट्रीपासनं ती सगळे पदार्थ तिचे करत असते, आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवर्जून बोलवत असते। थँक्यू। अजून कोण बोलणार? काका माझा ग्रेटच आहे, म्हणजे माझं बालपण जे गेलेलं आहे त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, लहानपणी जे आपण शिकतो, सायकलिंग शिकतो, स्विमिंग शिकतो, ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ काकामुळे झालेल्या आहेत। म्हणजे मी जे स्विमिंग शिकलेलो आहे ते मला काकाने ठाण्याच्या खाडीत शिकवलेलं आहे, आणि मला त्याचं गंमत देखील वाटते आणि अभिमान देखील वाटतो। बोला। I am her uncle. Yes. She came to Bombay for an employment. Ultimately, she went to Kalyan, and they
loved each other. They got married. थँक्यू. And I pray actually for their better life in future. किती छान. काकांकडेच त्या आल्या होत्या, नोकरी लागली, दोघांचं लग्न झालं, आता दोघांनाही आशीर्वाद काका देत आहेत. धन्यवाद काका, धन्यवाद. अजून कोण बोलणार आहे? ॲक्च्युली लहानपणापासून मम्मी पप्पांना एकत्र बघून म्हणजे मी यांना लकी वाटायची की वाव, मला असं दोन्ही कल्चर्स मिळत आहेत. आणि मला सुद्धा खूप मनापासून आवडतं. मी गणपतीची पण पूजा करते आणि जीजस बाप्पाला पण खूप मानते. आणि आम्ही नेहमी म्हणजे लहानपणापासून गुरुवारी देवळात जायचो आणि संडेला चर्चमध्ये. म्हणजे सुंदर त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलंय. तुमचं तर किती मज्जा आहे ना, 2-2 सण, 2-2 फेस्टिवल्स. आणि आता या ठिकाणी पहिलं आव्हान तुमच्यासाठी वहिनी. वा, मराठी चित्रपट आहे, त्या अभिनय करणार. मराठी सिनेमा आहे. मराठी सिनेमा आहे. हॅपी जर्नी. अभिनंदन. या झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढचं आव्हान. अरे वा वा, मराठी गाणं आहे. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. 1 2 3 4 बोलायचं नाही. करा. पुरे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरी चिठ्ठी तुम्ही घ्या. म्हण ओळखायची आहे. ओठांची हालचाल नाही. बरोबर, अभिनंदन. घ्या. झी मराठीकडनं हा कुकर. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. म्हणजे लाईफ लॉंग माझ्या बरोबर एकदम हॅपीनी राहायला पाहिजे. नाही राहत काय राहणार ना. म्हणजे ना जास्त झगडा ना करत. म्हणजे जास्त झगडा ना करत. काय हो, करणार ना? करणार ना. ओके. हा, दुसरं जास्त काय म्हणजे अपेक्षा नाही. तुमच्या सांगा हो 3 अपेक्षा. नेहमी आनंदात राहावं, कधी दुःखात राहू नये, कधी नेहमी आनंदात राहावं, एवढीच अपेक्षा आहे. हो ना, राहणार ना. चला, व्हेरी गुड. आता मला सांगा, आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? मी कधी तुमच्याशी असा खूप असा आरडाओरडा करून म्हणजे बोलायचं, तिच्यासाठी माफी. आणि माझी अंगलला मी खूप असं दुःखलं होतं, म्हणजे त्यावेळेस मी जे घर सोडून गेलंय तिच्यासाठी सॉरी. आणि थँक्यू. मला असं केलंय म्हणजे वेलकम केलेले माझ्या इकडची म्हणजे इंडोस सगळ्या लोकांना माझ्या थँक्स. तुम्ही? पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या घरचे दुखावले गेले होते अंकल वगैरे, त्यांना आम्ही सॉरी म्हणतो. आणि मला आभार असे म्हणायचे की जेव्हा हे लग्न करायचं ठरवलं, आमच्या मोठे भाऊ आता नाही आहेत, 2 वर्षापूर्वी गेले ते. मोठे भाऊ आणि वहिनींनी आम्हाला घरात व्यवस्थित सांभाळून घेतलं. म्हणजे त्यांचं प्रेम फार लाभलं आम्हाला, आम्ही एकत्र असताना. बरं. या दोघांच्याही सुखी संसारासाठी प्रार्थना करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देत असतानाच वहिनींना देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. बघा, आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, हो की नाही? मग भावाला मिस करता? खूप मिस करते. एकटाच आहे ना. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही केलेला मी त्याला फोन मेसेज पण करते, तो रिप्लाय नाही देत. हॅलो. हां बोला सर. आदेश बांदेकर बोलतो. हां सर, ओळखला ना? तुमचं नाव घेतल्यावर तुमची बहीण खूप रडायला लागली.